नमस्कार. आपला आजचा विषय आहे मोटार वाहन कायदा 1988 मधले कलम 91 सेक्शन 91. मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 91 हे प्रामुख्याने कामाच्या तासांवर निर्बंध आणणारे आहे. तर यामध्ये काय आहे आपण थोडक्यात माहिती घेऊया. वाहन चालकांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे कलम अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कलम 91 वाहन चालकांच्या कामाच्या तासांवर मर्यादा हे कलम प्रामुख्याने परिवहन वाहन म्हणजे ट्रान्सपोर्ट व्हेकल चालवणाऱ्या चालकांसाठी लागू होते. थकव्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सरकारने चालकांच्या कामाच्या वेळेवर काही बंधने घातली आहेत. 1. कामाच्या तासांचे नियम. या कलमानुसार कोणत्याही चालकाला खालील मर्यादेपेक्षा जास्त वेळ वाहन चालवण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही किंवा त्याने स्वतःहून तसे करू नये. एका दिवसात म्हणजे 24 तासामध्ये कोणत्याही चालकाने एका दिवसात 8 तासांपेक्षा जास्त वेळ सलग काम करू नये. काही विशेष परिस्थितीत ही मर्यादा 10 तासांपर्यंत वाढवता येते, पण त्यासाठी विश्रांतीचे नियम पाळावे लागतात. एका आठवड्यात म्हणजेच आठवड्याला एकूण कामाचे तास 48 तासांपेक्षा जास्त नसावेत. 2. विश्रांतीचा कालावधी. सलग 5 तास वाहन चालवल्यानंतर चालकाला किमान अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे विश्रांती देणे अनिवार्य आहे. कोणतीही व्यक्ती विश्रांती घेतल्याशिवाय 5 तासांपेक्षा जास्त वेळ सलग वाहन चालवू शकत नाही. विश्रांतीची व्याख्या. विश्रांतीचा काळ असा असावा ज्यामध्ये चालक वाहनावर नियंत्रण ठेवत नाही किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही काम करत नाही. तो काळ पूर्णपणे त्याच्या विश्रांतीसाठी असावा. म्हणजेच विश्रांती करत असेल त्यावेळेस तो गाडी चालवत नसावा, स्टेअरिंगवर बसलेला नसावा, आराम करत असावा. 4 आहे. हे कलम का महत्त्वाचे आहे? अपघात प्रतिबंध. जास्त वेळ सलग वाहन चालवल्यामुळे चालकाला डुलकी लागण्याची किंवा थकव्यामुळे निर्णय क्षमता कमी होण्याची शक्यता असते. हे कलम अशा धोक्यांपासून संरक्षण देते. चालकाचे आरोग्य. चालकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी पुरेसा आराम मिळणे आवश्यक असते. प्रवासी सुरक्षा. सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा जीव चालकाच्या सतर्कतेवर अवलंबून असतो. 5. अपवादात्मक परिस्थिती पहा काय आहे. काही आपत्कालीन परिस्थितीत जसे की नैसर्गिक आपत्ती, मदत कार्य किंवा तातडीची सरकारी कामे यामध्ये राज्य सरकार किंवा संबंधित प्राधिकरण या नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता देऊ शकते. 6. नियमांचे उल्लंघन केल्यास. जर वाहन मालकाने किंवा कंपनीने चालकाला वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ काम करण्यास भाग पाडले तर त्याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम 192 अंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण www.shasan24.com या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.